मित्रांनो, तर आज आपण बघणार आहोत BEE युनिट 4 इम्पॉर्टंट क्वेश्चन. चला बघूया आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन. तर फर्स्ट बघा क्वेश्चन काय आहे? डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर पॉवर. Derive the expression for power when voltage V is equal to Vm sin omega t is applied to across RL series circuit. याच्यावर एक्सप्रेशन येतं पॉवरचं. ज्यावेळेस व्होल्टेज V इज इक्वल टू V साइन ओमेगा टी असतं त्यावेळेस आपल्याला त्याचं पॉवरचं एक्सप्रेशन काढायचं आहे. बघा नेक्स्ट आपल्याला डिफाईन्स काय डिफाईन ॲक्टिव्ह, रिॲक्टिव्ह अँड ॲपरंट पॉवर, त्याचे युनिट सांगायचे. त्याच्यानंतर त्याचे पॉवर ट्रायंगल ड्रॉ करायचे RL सर्किटमध्ये. त्यानंतर थर्ड क्वेश्चन आहे आपला इफ सिंगल फेज AC सप्लाय इज कनेक्टेड टू RC सर्किट, ड्रॉ सर्किट डायग्राम इंडिकेटिंग ऑल व्होल्टेज ड्रॉप अँड करंट. हे एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, तर तुम्ही 100% करा. फोर नंबरचा क्वेश्चन, ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर पॉवर इन RC सिरीज सर्किट वेन सप्लाइड विथ V इज इक्वल टू Vm साइन ओमेगा टी. इथं बघा याच क्वेश्चनमध्ये सेम हा पण सेकंड नंबर आणि फोर्थ नंबर क्वेश्चन सेम आहे, फक्त इथं पॉवर ट्रायंगल ड्रॉ करायला लावले. थर्ड क्वेश्चन आपला फिफ्थ नंबरचा क्वेश्चन आहे आपला, व्हॉट इज सिरीज रेझोनन्स, ऑप्टेन एक्सप्रेशन फॉर रेझोनंट फ्रिक्वेन्सी, ऑल्सो ड्रॉ इज फेजर डायग्राम. सिरीज रेझोनन्स काय आणि त्याचं एक्सप्रेशन ऑप्टेन करायचं, त्याच्या फेजर डायग्राम पण आपल्याला ड्रॉ करायचा आहे. बघा त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इम्पॉर्टंट डेफिनेशन आहे. हे थ्री फेज AC सप्लाय मधले. त्यानंतर बघा त्याच्यात काय क्वेश्चन येतो, सिमेट्रिक AC सप्लायच्या या डिफिनेशन विचारले जातात. डिफिनेशन कुठं असतात, न्यूमेरिकलच्या वर त्यांनी स्टार्टिंगला ॲड केलेल्या असतात. ह्या 2 किंवा 3 मार्काला डिफिनेशन येतात बरं का. त्यानंतर बॅलन्स लोड, त्यानंतर अनबॅलन्स लोड, बघा ह्या डिफिनेशन येतात. त्यानंतर बघा नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, खूप वेळेस विचारला गेलेला आहे पेपरला खूप वेळेस विचारला गेलेला आहे. 2019 पॅटर्नमध्ये पण हा 23 आणि 24ला आला होता, आत्ता पण येऊ शकतो. बघा, ऑप्टेन द रिलेशनशिप बिटवीन लाईन करंट अँड फेज करंट, लाईन व्होल्टेज अँड फेज व्होल्टेज फॉर 3 फेज स्टार कनेक्टेड बॅलन्स इंडक्टिव्ह लोड विथ द हेल्प ऑफ नीट सर्किट डायग्राम अँड फेजर डायग्राम, ॲज्युम द फेज फ्रिक्वेन्सी ॲज YB. तर बघा त्यानंतर आहे ना सेम इथं डेल्टासाठी पण आलेलं आहे. इथं वर स्टारसाठी आलेलं आहे तर खाली डेल्टासाठी आलेलं आहे. ड्रॉ द सर्किट डायग्राम फॉर डेल्टा लोड कनेक्टेड अक्रॉस 3 फेज बॅलन्स सप्लाय अँड डिराइव्ह इक्वेशन बिटवीन लाईन अँड फेज करंट व्होल्टेज, ऑल्सो ड्रॉ द फेजर डायग्राम. ते स्टार आणि डेल्टासाठी आले. आता दोघांपैकी एक येत असतो हा क्वेश्चन. हा आला तर वरचा आला तर खालचा येणार नाही, खालचा आला तर वरचा येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर रेझोनन्स फ्रिक्वेन्सी इन RLC सर्किट अँड शो द रिॲक्टन्स, इम्पिडन्स अँड करंट व्हॅरी विथ फ्रिक्वेन्सी. आता हा लेटेस्ट 24ला आलेला आहे प्रश्न. लेटेस्ट 24 पॅटर्ननुसार फर्स्ट इयरलाच हा क्वेश्चन पेपरला आलेला होता. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्यानंतर बघा, डिराइव्ह द एक्सप्रेशन फॉर ॲव्हरेज पॉवर इन केस ऑफ RC सर्किट, ड्रॉ व्होल्टेज करंट अँड इट्स वेव्हफॉर्म पण आपल्याला ड्रॉ करायचा RC सर्किटमध्ये. त्याच्यात RC ॲव्हरेज पॉवर याच्यात विचारलं जातात. बघा आता मी इथं तुम्हाला वर पण दाखवतो, इथं पॉवरला आलं होतं. इथं बघा डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर पॉवर वेन व्होल्टेज, सेमच क्वेश्चन आहे, फक्त इथं काय केलं त्यांनी, खाली ॲव्हरेज पॉवर लावलं तर वर पॉवर लावलं फक्त. इम्पॉर्टंट क्वेश्चन एवढे यातून पडू शकता पेपरला, खूप इम्पॉर्टंट आहे, करून ठेवा. त्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू न्यूमेरिकल RLC सर्किटवर न्यूमेरिकल इम्पॉर्टंट फॉर्म्युले आणि न्यूमेरिकल कसे सॉल्व्ह करतात कॅल्सीवर, सगळं कॅल्क्युलेशन सहित तुम्हाला प्रोव्हाइड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.